नमस्कार. आज 17 फेब्रुवारी आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये हवामानासंदर्भाची माहिती बघणार आहोत. कारण की आपण थंबनेलला बघताय की वातावरण बिघडणार आहे, तर त्या प्रकारची स्थिती देशामध्ये बनणार आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 17 तारीख आहे आणि हिमालयावरती एक पश्चिमी आवर्त आलेला आहे. या संदर्भात पूर्वकल्पना अगोदर देखील शेतकऱ्यांना दिलेली होती आणि हे अतिशय मजबूत असं पश्चिमी आवर्त आहे. जवळपास या अगोदर एक अशाच प्रकारचं आलं होतं 9 तारखेच्या आसपास आणि त्याच्या नंतरचं हे सगळ्यात मजबूत असं पश्चिमी आवर्त आहे. की ज्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील विभागामध्ये फक्त पाऊस होईल अशी शक्यता आहे. परंतु बहुतांश राज्यामधील भागामध्ये याची गारपीटसह पावसाची शक्यता आहे आणि याचाच प्रभाव म्हणून आपण बघू शकता की महाराष्ट्रातील बहुतांश विभागामध्ये आज ढगाळलेलं असं वातावरण दिसत असेल शेतकऱ्यांना, की खास करून मराठवाडा आणि पश्चिमेकडील नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जास्तीचा प्रभाव जाणवत आहे. तर 27 तारखेच्या आसपास पुन्हा एक पश्चिमी आवर्त येणार आहे. कदाचित ते 26 किंवा 28 दोन्ही 3 तारखेच्या दरम्यान येऊ शकतं. पण जास्ती शक्यता 27 किंवा 28च्या आसपास आहे. तर त्याचा देखील हिमालयावरती प्रभाव जाणवेल आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा प्रभाव होणार आहे. कारण की जवळपास मार्चपर्यंत जे वातावरण आहे संपूर्ण, तर हे राहण्याचा अंदाज आहे. या संदर्भाची पूर्वकल्पना आपण शेतकऱ्यांना अगोदर देखील दिलेली आहे, की फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत हे पावसाचं वातावरण जाणार आहे. तर जे शेतकरी नेहमी बघतात त्यांना माहिती आहे. तर त्याचाच प्रभाव म्हणून राज्यामध्ये देखील जवळपास 27 तारखेचं जे पश्चिमी आवर्त येईल, त्याचा देखील आपल्या राज्यावरती प्रभाव जाणवणार आहे. तर जवळपास आता 20 तारखेच्या नंतरची जर परिस्थिती आपण बघितली, तर नाशिक, अहमदनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव या 4-5 जिल्ह्यामध्ये, धुळे, नंदुरबार जवळपास पावसाची शक्यता निर्माण होणार आहे आणि ही शक्यता जी असेल तर खास करून 21 तारखेच्या आसपास तयार होण्याचा अंदाज आहे. खूप मोठ्या दिवसासाठी राहील अशी शक्यता नाही. 20 ते 22 पर्यंत अशा 3 तारखेच्या दरम्यान राहील आणि जास्ती शक्यता एका दिवसासाठी आहे 21 तारखेच्या दरम्यान किंवा 22. आणि त्यानंतर जवळपास 23 तारखेपासून विदर्भातील पूर्वेकडील विभागामध्ये काहीशी वातावरणामध्ये बदल होईल. जवळपास गडचिरोलीमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. जास्तीची शक्यता नाही, परंतु फक्त ढगाळ वातावरण होईल. त्यासोबत दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये देखील ढगाळ वातावरण होईल आणि 24 तारखेला देखील खूप मोठी शक्यता नाही. 23 तारखेला पाऊस नाही झाला तर 24 तारखेला या ठिकाणी काहीशी पावसाची शक्यता असेल. ही शक्यता दक्षिण मराठवाड्याकडे असेल, परंतु 25 तारखेपासून पुन्हा वातावरणामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी चेंजेस येईल आणि पूर्वेकडील जे असेल तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी पश्चिमेकडील विभागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी काहीशा जोरदार पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि 26 तारखेला देखील हे वातावरण जे असेल तर काहीसं मराठवाड्याकडे देखील सरकण्याची शक्यता आहे आणि पुन्हा 28, 29 असं करता करता हे मार्चपर्यंत वातावरण जाईल. त्यामुळे तुम्हाला एक ठराविक माहिती दिलेली आहे, की या तारखामध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आपलं जे नियोजन असेल तर ते आपण करू शकता. कारण की पश्चिमेकडील महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास 26, 27, 28, 29, 30च्या नंतर 28 किंवा 29 तारखेच्या नंतरच पश्चिमेकडील महाराष्ट्रामध्ये देखील वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि पावसाचा अंदाज आहे. जी वेगवेगळी अपडेट असेल ती तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. आपण मान्सून 2024 देखील 29 नोव्हेंबर 2023ला दिलेला आहे. तो देखील नक्की बघा आणि त्यासोबतच महत्त्वपूर्ण जे अपडेट असेल मान्सूनची, तर 18 एप्रिलला आपण संपूर्ण मान्सूनमधील पावसाच्या तारखा देखील देणार आहोत. तर सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.